जनतेला दंड पण सरकारी वाहनांना अभय. HSRP शिवाय सांगली मिरज कुपवाड महापालिकेची शववाहिका रस्त्यावर. कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच का? महाराष्ट्र शासनानं 30 जून 2026 पर्यंत सर्व पात्र वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP बसवणं बंधनकारक केलंय. 1 जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई आणि दंडाची अंमलबजावणी सुरू झाली. नियमांचं पालन न करणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र याच नियमांना हरताळ फासणारं चित्र सांगली मिरज कुपवाड शहरात समोर आलंय. आमच्याकडे उपलब्ध फोटो आणि व्हिडिओनुसार सांगली मिरज कुपवाड महापालिकेची एक शववाहिका HSRP नंबर प्लेट शिवाय रस्त्यावर फिरताना दिसतेय. यामुळं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? सरकारी वाहनांना HSRP नियमातून सूट देण्यात आली आहे का? खासगी वाहनधारकांकडून दंड वसूल करणारे अधिकारी या वाहनावर कारवाई करणार का? महापालिकेच्या वाहनांची तपासणी कोण करणार? शासनानंच वाहन नियमांचं पालन करत नसेल तर नागरिकांनी कोणता आदर्श घ्यायचा? सामान्य नागरिकांना HSRP बसवली नाही तर दंड, कारवाई आणि नोटीस, पण सरकारी यंत्रणांच्या वाहनांकडे मात्र दुर्लक्ष, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होतीये. युवाग्राम 24 मराठी न्यूज संबंधित प्रशासनाला जाहीर प्रश्न विचारत आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे की सरकारी वाहनांसाठी वेगळा? जर संबंधित शववाहिका HSRP बसवण्यास पात्र असूनही नियमांचं पालन झालं नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? संबंधित विभागानं याबाबत तातडीनं खुलासा करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी होतीये. युवाग्राम 24 मराठी न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून संबंधित प्रशासनाचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही प्रसिद्ध केलं जाईल.